आपण ऐकत आहात फील माय लव्ह या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय फील माय लव्ह भाग 18. पार्थचे डोळे खोल गेले होते. शिवाय या 2 दिवसात डोळ्यांखाली काळी वर्तुळही उमटलेली. त्याला पाहताच कळत होतं त्याला कसला तरी त्रास होत असणार. कार्तिकी त्यालाच पाहत राहिलेली. आतून त्याला असं पाहून मनाच्या खोल डोहात काय खळबळ माजलेली ते फक्त तिलाच माहिती होतं. कार्तिकी आत ये ना, तू इथं कशी? दुसरी कार्तिकी तिच्या जवळ आली आणि तिला आत ओढत म्हणाली, 1 मिनिट नर्स, प्लीज 5 मिनिट द्याल का मला? पार्थ म्हणाला, काय चाललंय काय तुमचं? ऑलरेडी उशीर झालाय. तिकडं डॉक्टर माझ्या नावाने आता खडे फोडतील. आवरा बरं लवकर तुमचं. पार्थ, हे सगळं काय आहे? तू स्वतःकडे पाहिलंस का? तिथं ऑफिसमध्ये सर्वांना खोटं बोलून सुट्टी घेतलीयस आणि तू इथं आहेस. पार्टीमध्ये गायब झालास ते आज दिसतोयस, तेही असा या अवस्थेत. ती त्याच्या समोर येऊन पॅनिक होत म्हणाली, मी तुला सगळं सांगतो कार्तिकी. तो शब्दांची जुळवाजुळव करत होता जे की त्याला त्या क्षणाला जमतच नव्हता. अरे पण मला काही सांगितलं नाहीस तर नाहीसच, पण घरी देखील कल्पना दिली नाहीयेस तुझ्या का? तू काय समजतोस काय रे स्वतःला? असंच वागायचं होतं तर मग प्रेमात तरी का पाडलंस मला? ती एकटक त्याला पाहून असं काहीतरी बोलली. ते ऐकून तो स्तब्ध झाला. इतके सारे प्रश्न तिचे एका वेळेला काय उत्तर देणार होता तो? खरं तर तिच्या त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडे नव्हती का? तर होती, पण सुरुवात कशी करायची हेच त्याला मुळात समजत नव्हतं. कार्तिकी, अगं, तो तिचं नाव घेत पुढं काही बोलायला सुरुवात करणार त्या आरतीनं दोघातलं अंतर कमी केलं होतं आणि ती त्याला बिलगली होती. त्याच्या गळ्याभोवती तिच्या नाजूक हातांचा घट्ट होत जाणारा विळखा कधी आला होता पार्थला देखील कळलं नव्हतं. तिची ती अनपेक्षित मिठी आणि अंगभर उमटणारे रोमांच या व्यतिरिक्त त्या क्षणाला त्याला काहीच फील होत नव्हतं. त्याने डोळे घट्ट मिटून घेतले. आय हेट यू पार्थ. मी तुला किती मिस केलं या 2 दिवसात तुला माहितीये? मला अजिबात आवडलं नाहीये पार्थ तुझं हे वागणं. प्लीज आता तरी प्रॉमिस कर की असं मधूनच निघून जाणार नाहीयेस. मी नाही तुझ्याशिवाय जगू शकत रे. आय लव्ह यू पार्थ. तू तरी अश्विन सारखा नको रे वागूस. मला खरं तर खूप काही बोलायचंय तुझ्याशी, पण असं गायब कोण होतं यार? ती अजूनही बडबड करत होती. तिला त्याला बिलगलेली पाहून दुसरी कार्तिकी मात्र बाहेर निघून गेली. तिनं चक्क आज पार्थला होकार दिला होता. त्याच्या कानापर्यंत तिचा होकार पोहोचला अन इतक्या दिवस ज्याची वाट पाहत होतो ते लाभलंय ते पाहून त्याला आनंदी व्हावं की दुःखी हेच मात्र त्याला समजत नव्हतं. एक मनाला तो क्षण असाच वाहून द्यावा असं वाटत होतं. सगळं काही विसरून तिलाही घट्ट मिठीत घ्यावं असंच काहीच त्याला वाटत होतं. पण त्याने खूप कंट्रोल केलं होतं स्वतःला थांबून. हेच तर हवं होतं आपल्याला. त्याच्या मनात विचार आला. त्याच्या मनाला तिला सोडायची इच्छा होतच नव्हती, पण तरीही त्याने तिला अजूनही हात लावला नव्हता. आणि या क्षणाला त्याला स्वतःच्याच हतबलतेचा राग येत होता. पण हे सगळं या अशा क्षणी का, जेव्हा मलाच माहित नाही की मी तिची साथ देऊ शकतो की नाही? तिला जवळ ओढायचा मोह आवरून त्याने त्याचे हात त्याच्या गळ्याला घट्ट मिटलेल्या तिच्या हातांकडे नेले
अलगदपणे ते बाजूला करत त्याने तिला बाजूला सारलं. कार्तिकी, वेडी आहेस का? काय करत आहेस? सॉरी, पण काय करते म्हणजे काय? असं का बोलतेस तू? आणि आणि सॉरी कशासाठी? तुझ्या प्रेमात मी पडावं हीच तर अपेक्षा करत होतास ना तू इतक्या दिवसांपासून. मला तुझ्याबद्दल काहीतरी फील व्हावं असं वाटत होतं तुला, तर आता तसं वाटतंय मला. यात काय चुकलंय का? हे बघ, माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. ती आत्ता बाहेर गेली ना, ती कार्तिकी माझ्या घरच्यांना आवडते. आणि प्लीज तू मला विसर. चला नर्स. जड शब्दात अडखळत त्यानं एकदाच कसं बसं बोलून टाकलं आणि नर्सच्या बाजूला वळला. पण ते बोलतानाही तो तिच्या डोळ्यात पाहायला कचरत होता. त्याला ते जमत नव्हतं, पण त्याचं ते नजर चुकवणं तिनं मात्र हेरलेलं. पार्थ, 1 मिनिट. पहिली गोष्ट, तुला खोटं बोलता येत नाही हे लक्षात घे हा. आणि दुसरी गोष्ट, मी तुझ्या घरी जाऊन आली आहे आणि त्यांना कोण पसंत आहे हे मला चांगलंच माहिती आहे. हा, आता तुला मला सांगायचं नाही तुला काय झालंय, तर मे बी असं असू शकतं की तू काही कारणाने ते माझ्यापासून लपवत असशील. पण इट्स नॉट मीन की तुझं प्रेम नाहीये. ती बोलता बोलता आता त्याच्या समोर आली होती. आणि मी त्या रात्रीही पाहिलंय पार्टीमध्ये. बघ, आत्ताही तुझे डोळे वेगळेच बोलत आहेत पार. नाही जमत तुला खोटं बोलायला. पण तरीही आता सांगतोय की मला विसर. प्लीज जा इथून. चला नर्स. म्हणत तो स्वतःच नर्स सोबत जायला निघाला. तो डोअरपर्यंत गेला असेल, तिथून बाहेर पडताना तिचे शब्द त्याला ऐकू आले. काही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे पार्थ. तुला काही होणार नाही. मी तुला काही होऊ देणारच नाही. तो एव्हाना ट्रीटमेंटसाठी निघून गेला होता. ती मात्र त्याची वाट पाहत तिथेच बसली होती. खोटं बोलायला आधी शिक तू पार्थ. तुला जमत नाही ते. मला काही कळतच नाही का? मला माहिती आहे तू काय विचार करत असशील आणि असा का वागत असशील. सगळं कळतंय मला. ती मनाशीच बोलत होती. आता असं काही समोर आलेलं, मग ऑफिसमध्ये तरी ती कशी जाऊ शकणार होती? तिनं तिच्या बॉसला आज येऊ शकत नसल्याचं कळवलं आणि तिथेच थांबून पार्थची वाट पाहू लागली. कारण अजून खूप काही त्याच्याकडून जाणून घ्यायचं होतं आणि तिलाही त्याच्याशी बोलायचं तर होतं. काहीच वेळात दुसरी कार्तिकी आत आली. तू आहेस तर मी निघते आता. चल बाय, म्हणत ती तिची पर्स उचलू लागली. 1 मिनिट, मला बोलायचंय तुझ्याशी कार्तिकी. हो, पण कार्तिकी तुझा काही गैरसमज तर नाही ना झालाय? नाही, मला फक्त काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. प्लीज बस ना. म्हणत ती तिथेच तिच्या समोर बसली. त्याला काय झालंय? कार्तिकीने प्रश्न विचारला. खरं तर परवा अचानक त्याचा मला कॉल आलेला. त्याने मला इथं बोलावून घेतलं. माझ्यासाठीही हे सगळं शॉकिंगच होतं. मला म्हणाला कोणाला सांगू नकोस, म्हणजे काकू आणि पूजालाही. त्या उगाच टेन्शन घेतील म्हणून. हे फक्त आपल्यात राहील असं बोललाय तो. ती घाबरत म्हणाली. अगं पण मला तरी सांगू शकतेस तू. हो, पण ती तिला सांगायला आडेबिडे घेत होती. न जाणो पार्थ तिला पुन्हा रागवेल म्हणून. प्लीज माझ्यासाठी सांगशील का? मलाही त्याची काळजी आहे अगं. कार्तिकी, अगं त्याला ट्यूमर आहे. डॉक्टर सर्जरी करू शकत नाहीत बोललेत आत्ता. आणि हे पण नाही सांगत आहेत की त्याच्याकडे किती दिवस आहेत. बट ट्रीटमेंट करूया असं बोललेत. काय? ओ माय गॉड. तिनं तोंडालाच हात लावला. आणि त्याने तुला सांगितलं नाही? त्याला वाटत होतं की उगाच तुझं आयुष्य, तुला त्रास नको व्हायला.
ते मला माहिती आहे. थोडा थोडा मलाही कळू लागलाय आता तो. पण या स्टेजला का कळू लागला तो? का सगळेच सोडून जातात मला खरंच समजतच नाहीये. ती भावूक झालेली. हे कार्तिकी, तू शांत हो ना प्लीज. हार मानू नकोस. तुझ्या प्रेमाने कदाचित तो ही लढाई सुद्धा जिंकेल. बघ तू. ती तिच्या जवळ येत तिला धीर देत म्हणाली, हो, त्याला जिंकावी लागेलच ही लढाई. मला सवय लावून तो असा नाही जाऊ शकत. हे अलाउडच नाहीये त्याला. ती मनाशी काहीतरी ठरवत म्हणाली. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. जेव्हा आपलं कोणावर तरी प्रेम असतं आणि ती व्यक्ती अशा वेळी आपली साथ देते ना, तेव्हा तिला परतावंच लागतं. तो ठीक होणार, बघच तू. थँक्स कार्तिकी. हो, पण आता तो आला की बोलून घे त्याच्याशी. मी निघते हां आता. फक्त एवढंच कर की काकू आणि पूजाला मात्र हे कळू देऊ नकोस. हो, मी बोलते त्याच्याशी. यू डोंट वरी. चल मग, बाय. हो, बाय. कार्तिकी म्हणाली आणि निघून गेली. तिला मात्र तो येईपर्यंत अस्वस्थ वाटत होतं. इकडे पार्थलाही खूप अस्वस्थ होऊ लागलेलं. कार्तिकीचं अचानक समोर येणं त्यामुळे तो अस्वस्थ झालेला. तो स्थिर राहू शकत नव्हता. श्वास त्याला ॲनेस्थेशिया देणार होते. 20 मिनिटांनीच पार्थला आणून त्याच्या बेडवर ठेवण्यात आलं, पण तो बेशुद्ध होता. कार्तिकी मात्र आता त्याच्या बाजूलाच बसून होती. तो शुद्धीवर येण्याची वाट पाहत होती. अर्धा पाऊण तासांनी त्याला शुद्ध येऊ लागली. त्याने हळूवार डोळे उघडले. पाहतो तर समोर अजूनही त्याचीच कार्तिकी होती. पार्थ, कसं वाटते आता? तू गेली नाहीस? तू का थांबलीस इथं? तुझी काळजी घ्यायला. मी माझी काळजी घेऊ शकतो. तू जा बरं इथून प्लीज. नाही गेले तर? का हट्टीपणा करत आहेस? तू करतोयस म्हणून. तिच्या या उत्तरावर त्याला हसूच येऊ लागलेलं, पण त्याने ते दाबलं. आणि काय रे, तू नव्हतास का करत हट्टीपणा? माझ्यापासून दूर राहा म्हणत होते तरीही सतत माझ्या आजूबाजूला फिरत असायचास ना. म्हणून मलाही आता ते शक्य नाहीये असं मी म्हणाले तर. आणि हे बरं आहे, आधी प्रेमात पाडायचं आणि पुन्हा असं बोलायचं की जा म्हणून. मग कशाला मागे लागला होतास? का माझ्या सतत पुढे मागे करत होतास? का प्रत्येक वेळेस मदतीस हजर राहायचास? ती माझी चूक होती असं समज, पार्थ म्हणाला. हो का? मग माझ्या डोळ्यात बघून सांग पार्थ, खरंच का रे चूक होती ती? आधीपासून काहीतरी लपवत होतास ना माझ्यापासून. मला कळलेलं तुला कसल्याचा त्रास होतोय, पण काय हे इतकंच कळत नव्हतं. आणि तिला शेअर केलंस, मग मला का नव्हता करू शकत? ती त्याच्या बाजूला झुकत त्याच्या नजरेला नजर मिळवून विचारत होती, पण त्याने लगेचच भलतीकडे नजर वळवली. हे तेवढं सोपं नाहीये कार्तिकी. माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. तू प्लीज नको अडकवू स्वतःला माझ्यात. का ऐकत नाहीयेस? मी चुकलो, तू नको ना चुकूस. एकतर तुझा अश्विनही तुला सोडून गेलाय. मला माहिती होता तू हाच विचार करत असणार, पण यावेळी मी तुझ्या सोबत आहे पार्थ. ती एकदम त्याचा हात हातात घेत घट्ट पकडत म्हणाली, मी नाही होऊ देणार तुला काही. तू पूर्ण बरा होणार आहेस पार्थ. कार्तिकी, तो केविलवाण्या नजरेने तिला पाहत म्हणाला. होय, आणि तू माझ्यापासून दूर राहा म्हटलं तर तू राहिला असतास का रे माझ्यापासून दूर? जर मला असं काही झालं असतं तर? मग आता मी नाही ऐकणार आहे तुझं, ती ठामपणे म्हणाली. ती ऐकत नाही पाहून त्याने नाराजीने सुस्कारा सोडला. ऐकणारच नाही आहेस तर ना माझं? तो तिच्याकडे पाहत म्हणाला. नाही ऐकणार, ती पुन्हा म्हणाली. अन बरोबर दोघांची नजरानजर झाली आणि दोन्ही मनाच्या खोल तळात
काहीसे तरंग उमटले. अजूनही एकमेकांच्या हातात असलेल्या त्या दोघांचा हात, त्या हाताची पकड आपोआपच घट्ट होऊ लागलेली. त्याचा श्वास जड होऊ लागलेला तिच्या अशा जवळ असण्याने. तिच्यासाठी प्रेमाचे पाठ वाहू लागलेले आतल्या आत काही वेगळीच इच्छा होत होती, पण त्याने ती दाबली. तिने ही नजर चुकवत त्याचा इतका वेळ हातात घेतलेला हात बाजूला केला आणि काही क्षणभर शांतता पसरलेली. दोघंही बहुतेक मनात माजलेली खळबळ शांत व्हायची वाट पाहत होते. आणि अखेर काही वेळाने ती शांतता तोडत ती म्हणाली, पार्थ, मला तुला काही सांगायचंय. ती एक क्षणाला खाली पाहत म्हणाली, बोल ना. त्या रात्री पार्टी झाल्यावर घरी परतत असताना मी कोणाला तरी पाहिलं. कॅन यू गेस कोण असेल? नाही, तू सांग ना, कोणाला पाहिलंयस? मनात येत असून तो मात्र काही बोललाच नाही. मी त्या रात्री अश्विनला पाहिलं. तिने अखेर त्याला सांगून टाकलं. काय? ओ, म्हणजे तू सुद्धा पाहिलंस? आणि कुठे? म्हणतच तो उठू लागला. अरे तू उठू नकोस, पडूनच राहा. असंच बोल ना. आणि तू सुद्धा म्हणजे काय रे? तुला काय म्हणायचंय नक्की? कार्तिकीने आता प्रश्न विचारला. म्हणजे अगं, कसं सांगू म्हणजे काय, बोल ना. मी सुद्धा त्याला ओझरतं पाहिलं होतं. काय सांगतोस? पण तू कुठे पाहिलंस आणि मग मला बोलला का नाहीस? अगं कसा बोलणार होतो? मला वाटलं मला आभास झाला असेल. खात्री नसताना तुला कसं बोलणार होतो मी? मला ट्रिपला गेल्यावर तो लोणावळ्यात दिसला होता. ओ, म्हणजे तो तुला लोणावळ्यात दिसला आणि मला तो आमच्या घराच्या आसपास दिसलाय. काय सांगतेस? इट्स स्ट्रेंज. हो, पण पार्थ, मला तर काहीच कळत नाही. त्याच्याशी जाऊन बोलण्याचा प्रयत्न केला मी, तर त्याने मला ओळख दाखवलीच नाही. आणि मी मम्मींना सांगितलं तो दिसल्याचं, तर त्या मला म्हणाल्या की तुला भास झाला असेल. काय चाललंय मलाच कळेना झालंय. आता माझ्या मनात नको नको ते विचार येऊ लागलेत. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तुला आठवते त्या दिवशी मी तुला अश्विनबद्दल विचारत होतो ते त्यासाठीच. ते सगळं कसं झालं मला सांग. तू त्याची डेड बॉडी स्वतः पाहिली होतीस का? नाही ना, मम्मी आणि डॅडी गेले होते पाहायला. मी सोबत होते, पण ते म्हणाले की त्याची अवस्था फार वाईट आहे, तू आत येऊ नको. अरे बापरे, म्हणजे हे काहीतरी विचित्र आहे. त्याच्याकडून दुसरं काय अपेक्षा करू शकतो म्हणा. पार्थ असं म्हणाला तशी कार्तिकीची नजर पुन्हा पार्थवर आली. तू असं का बोलतोयस त्याच्याबद्दल? ती हर्ट होत म्हणाली. सोड कार्तिकी. बट कार्तिकी, आय फील नाव की नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण अरे असं का वागेल तो? आणि तो खरंच अश्विन होता तर त्याने मला ओळख का नाही दाखवली? त्याने मला त्याचं नाव श्रवण सांगितलं. ते तर आता त्यालाच माहीत असेल. आय डोंट हॅव एनी आयडिया. कसं असतं ना कार्तिकी, झोपलेल्या माणसाला जाग करता येतं, पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला कोण जाग करणार? अरे काय म्हणायचंय तुला? तू असा का बोलतोयस त्याच्याबद्दल? कारण याआधीही तो कॉलेजमध्ये असताना असाच वागायचा. मी चांगला ओळखतो त्याला. या पाठीमागे त्याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी वेगळं शिजत असणार. ते काय आहे आता हे मला माहीत नाही, पण तू प्लीज सावध राहा. अरे पण तो खूप चांगला मुलगा आहे. तो माझ्याशी असं कधी वागू शकत नाही, शक्यच नाही. मम्मी पण खूप काळजी घेतात माझी, अगदी त्यांच्या मुलीसारखी. म्हणूनच तर त्या दोघांचा विचार करत होते मी. पण कार्तिकी, ते करत आहेत का तुझा विचार? मला पूजाने सांगितलं होतं की आपलं लग्न झाल्यावर ते परदेशात जाऊन स्थायिक होणार आहेत.
इतकंच होतं तर ते तुला सोबत घेऊन जाऊ शकतच होते की. काही नाही, मी सांगतो तुला, तो नक्कीच अश्विन असणार. काहीतरी नक्कीच गेम चालली आहे त्यांची. बस झालं हा पार्थ, तू आता अति बोलतोयस. माझ्या नवऱ्याबद्दल बोलतोयस विसरू नकोस. त्याच्याबद्दल आणि त्याच्या घरच्यांबद्दल बोलण्याचा अधिकार तुला नाहीये. ती जरा चिडूनच उभी राहिली. मिस्टर पार्थ, हाऊ डू यू फीलिंग नाऊ? एवढ्यात डॉक्टर आत शिरले, जे राऊंडवर आले होते. हो, मी ठीक आहे डॉक्टर. पार्थ, या आठवड्यात 5 दिवस सेम हीच ट्रीटमेंट होईल आणि त्यानंतर आपण परत एकदा MRI करून पाहू. त्यात कळेल काय फरक पडलाय का. मग त्यानुसार पुढची ट्रीटमेंट काय करायची ते पाहू. हो ठीक आहे. आणि डाएट मी सांगतोय तेच फॉलो करतोयस ना? हो डॉक्टर. बाय द वे, तुम्ही कोण? डॉक्टर आता कार्तिकीकडे वळून म्हणाले. मी यांची फ्रेंड आहे. कार्तिकी म्हणाली. बरं झालं तुम्ही थांबला आहात. तरी मी त्याला आधीच म्हणालो होतो कोणाला तरी सोबत राहायला सांग. पण नाही, काय असतं, या ट्रीटमेंटमध्ये पेशंटला मानसिक आधाराची गरज असते. ते त्यानेच निम्मे बरे होऊ शकतात. जमत असेल तर प्लीज रोज थांबाल का इथे? ओके ठीक आहे, मी पाहते काय करायचं. ती म्हणाली. पार्थ, बिलाची अमाऊंट तयार ठेव. काय असतं, काही गोष्टी आमच्या हातातही नसतात. आपल्याला हॉस्पिटलच्या प्रोसेसनुसार जावं लागेल. हो डॉक्टर, ठीक आहे, मी पाहतो. बाकी सध्या तू ट्रीटमेंटला जसा रिस्पॉन्स करत आहे तोच ठेव. ऑल दी बेस्ट. वी विल डू अ हिस्ट्री. म्हणत ते बाहेर पडले. 1 मिनिट डॉक्टर, मी आलेच. पार्थला म्हणत कार्तिकी सरळ डॉक्टरांना भेटायला निघून गेली. एक्सक्यूज मी डॉक्टर, वेट, मला तुम्हाला काही विचारायचं आहे. ती धावतच बाहेर येऊन डॉक्टरांना गाठून म्हणाली. हां बोला ना. पण हे सगळं कशामुळे झालंय त्यांना? काही स्पेसिफिक रिझन आहे का? हो, तुम्हाला बोलले नाही आहेत का ते? कॉलेजमध्ये असताना त्यांच्या डोक्यात कोणीतरी हॉकी स्टिक मारलेली आहे, त्यामुळे हे सगळं झालंय. ओके. बरं मग डॉक्टर, इथून पुढे काही वाटलं तर माझ्याशीच बोलाल. आणि साधारण किती खर्च येणार आहे या ट्रीटमेंटला? तरी जवळपास 18 ते 20 लाख. ओके, थँक्यू. बाय द वे, तुमचं नाव काय म्हणालात? मी कार्तिकी प्रभाकर. हां, तर कार्तिकी प्लीज काळजी घ्या त्यांची. फार वेगळा मुलगा आहे हा. आई आणि बहिणीला काही टेन्शन नको म्हणून घरीही काही सांगितलं नाहीये. अशी मुलं फार कमी असतात जी स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार जास्त करतात. हो शुअर. म्हणत तिनं त्यांना स्मित दिलं तसे ते निघून गेले. तो खरंच वेगळा आहे, पण अश्विनबद्दल असं का बोलत होता ते नाही मला आवडलं. मला माहिती आहे त्याला इन्सिक्युअर वाटत असणार तो पुन्हा दिसलाय म्हणताना, पण कितीही झालं तरी आधी तो माझा नवरा आहे. विचारातच ती पार्थच्या रूममध्ये आली. आय एम सॉरी कार्तिकी, मी अश्विनबद्दल असं काही बोललो. पण ती आत येताच तो असं बोलण्यापाठीमागचं कारण एक्सप्लेन करू पाहत होता. एवढ्यात कार्तिकी बोलू लागली. इट्स ओके, पण तरीही पार्थ लक्षात ठेव, तोच असेल तरीही आधी माझा नवरा आहे. आणि जर तो अश्विन असेल तर माझा प्रेफरन्स त्यालाच असेल, कारण लग्नासारख्या पवित्र बंधनाने आम्ही जोडले गेलो आहोत. तिच्या या बोलण्याने आता मात्र त्याला हर्ट झालं. ऑफकोर्स आय कॅन अंडरस्टँड, तो म्हणाला. बरं ते सोड ना आता, काळजी घ्यायची हा तुला. आणि मला आधी सांग, पूजाने आंटींना का नाही सांगितलंय हे सगळं? म्हणजे ठीक आहे, तुला त्यांना टेन्शन द्यायचं नाही आहे, पण त्यांना समजा कुठून कळालं किंवा तुला काही झालंच उद्या तर ते काय विचार करतील पार्थ? त्यांना कल्पना देऊन ठेव, माझं ऐकशील. उलट आम्ही सगळे तुझ्यासोबत असू तर तुलाही तेवढंच छान वाटेल आणि तू लवकर बरा होशील.
डॉक्टर काय म्हणाले मगाशी ऐकलं ना? हो, तरीही मला त्यांना आत्ता सांगायचं नाही आहे. ही ट्रीटमेंट 2 आठवडे असणार आहे. या ट्रीटमेंटच्या काही साईड इफेक्ट असतात. त्यासाठी मी एक्स्ट्रा 1 वीकची सुट्टी घेतली आहे. तशीही आणखी किती महिने ही ट्रीटमेंट घ्यायची आहे मला आयडिया नाही आहे. सो या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मी पाहतो. तू असं नाराज का होऊन बोलत आहेस? आय एम सॉरी. मी चिडले तुझ्यावर, पण मला नाही सहन झालं तू अश्विनबद्दल असं बोलत होतास. ठीक आहे. काय पार्थ, नेहमीसारखा बोल ना. आणि खर्चाचं काय नियोजन केलंयस? या वीकमध्ये चालू असलेल्या ट्रीटमेंटसाठी लागणारे पैसे आहेत माझ्याकडे. पुढचं पुढे बघू, मी करेन काहीतरी. तो आताही तुटकच बोलत होता. ओके, काही वाटलं तर सांग, मी आहे. आणि आता हसणार आहेस का? असं तोंड नाही पाडायचंयस हां. तुला ते सूट नाही होत आहे. ती एकटीच बडबड करत होती. तो मात्र कसल्याशा विचारात हरवलेला बेडवर पडून होता. आणि काय रे, मला सांगितलं नाहीस? कॉलेजमध्ये तुला कोणीतरी हॉकी स्टिक मारलेली? तुम्हा मुलांना ना भांडण करायची भारी हौस असते. काय होऊन बसलंय बघ बरं आता. त्यावर तो फक्त हसला. तिला त्याने त्यावर काहीही बोलणं टाळलं. कारण तिचा नवरा अश्विननेच ही स्टिक त्याच्या डोक्यात मारली होती हे तिला सांगितलं असतं तर परत तिनं काय विचार केला असता. पण एवढा वेळ झालं त्याला बोलतं करायचा प्रयत्न करूनही तो काहीच बोलत नाही पाहून तिनं विषय बदलला. मला भूक लागली आहे. मी सकाळी नाश्ताही नाही केला आहे. अगं, तुला जायचं असेल तर जा ना, नाश्ता करून घेऊन ये. माझ्यासाठी उगाचच त्रास का करून घेते आहेस? मग तर होऊच दे मला त्रास. निदान माझा त्रास कोणाला तरी पाहवत नाही तेव्हा तरी समजेल कोणाला माझ्याबद्दल किती आणि काय वाटतंय. ती त्याच्याकडे तिरकस पाहत म्हणाली. पार्थ, बोलणार नाहीयेस का आता? किती वेळाची मी एकटीच बोलते. काय झालंय? असं अचानक शांत का झालायस? मला माहिती आहे तुला वाईट वाटत असेल, तुला अनसेफ वाटत असेल अश्विनबद्दल कळाल्यापासून. पण जर अश्विनच्या जागी तू असतास तर काय विचार केला असतास? तूच सांग बरं. माझं काही यात चुकतंय का? तुझं काहीच चुकत नाही कार्तिकी. मीच चुकतोय बहुतेक. मी काहीच म्हणत नाही ना. अरे यार पार्थ, तू आता जास्त रिॲक्ट होतोयस. अरे अश्विनने मला ओळख दाखवली नाही म्हणजे तू नसावा रे. आणि असला तरचा प्रश्न आहे ना. पण मग काय एवढा विचार करतेस? सोड ना, बघू ते नंतर. म्हणजे एका अर्थाने तू मघाशी मला जे काही बोललीस त्याला काही अर्थच राहत नाही. कार्तिकी, लक्षात घे, म्हणजे अजूनही आपण होतो तिथेच आहोत. इट्स ओके. मी करतोय हळूहळू स्वीकार या सगळ्याचा. तो जड आवाजात बोलला. अरे असं काही नाही आहे. मी बोलले ते खरंच मला वाटलं ते बोलले. मला तू आवडू लागलायस पार्थ. आता किती वेळा सांगायचं म्हणजे तुला पटेल? उगाचच तुझ्यासाठी इथे थांबले का? तुझ्यासाठी काहीतरी वाटतंय म्हणून थांबले. हां, आता अश्विन माझ्या समोर येऊन बोललाच तर बघू ना काय करायचं. ठीक आहे, मग मी तोपर्यंत वाट पाहतो. त्याच्या या बोलण्यावर पुन्हा तिथं शांतता पसरली. ती बराच वेळ त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होती, त्याला समजवायचा प्रयत्न करत होती. पण पार्थही त्याच्या जागेवर बरोबर होता. पार्थलाही तिच्या या अशा निर्णयामुळे खूप सहन करावं लागणार होतं आणि म्हणूनच तो थोडा हर्ट फील करत होता. अश्विन परतलाच तर फार अवघड होणार होतं पार्थसाठी. कार्तिकी सुद्धा तिच्या जागेवर बरोबर होती. पण जोपर्यंत अश्विनचं सत्य सर्वांसमोर येणार नव्हतं. आजचा भाग इथंच संपलेला आहे. अश्विननी खूप मोठं काहीतरी गूढ दडवलंय असं पार्थला का वाटतंय? म्हणजे कार्तिकीने आज त्याच्यावरचं प्रेम तर कबूल केलंय, पण अश्विन परतला तर ती अश्विनलाच प्रेफरन्स देऊ पाहते. कदाचित ती तिच्या जागेवर बरोबर आहे, पण पार्थ त्याच्या जागेवर बरोबर आहे ना?
तुम्हाला काय वाटतं आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.